व्याज आहे 21,658. ऑनलाईन जे बिल जमा होतं ते 4,340 आहे. NFT रिटर्न आहे 1,800. DD कॅन्सल आहे 15,050. अपंग रिटर्न आहे 5,400. तेच खर्च आहे नोकर पगार आहे 6,94,518. लाईट बिल आहे 23,170. 0.25 संशोधन आहे 5,474. पुणे विल्हेवाट लावणे यांचे हे व्यवस्थापन करणे 2,500. ऑफिस नेट व इतर खर्च 4,650. काशीपाडा जिल्हा परिषद ताडपत्री 8,999. 15 ऑगस्ट खर्च 9,270. औषध फवारणी 18,043. विधी व जाळी टाकणे 10,000. नाले साफसफाई करणे 1,05,700. समुद्र अनुदान आहे 42,000. साफसफाई आहे 94,450. सरपंच सदस्य बैठक 30,500. साधील आहे 25,843. आणि विकास कामे आहे 3,58,593. व्यायामशाळा देखभाल दुरुस्ती आहे 27,000 व साहित्य खरेदी. लाईट देखभाल दुरुस्ती आहे 1,11,392. साधील रेड स्टॉक आहे 19,250. लाईट मीटर लावणे आहे 30,100. पंचायत समिती बिल भरणं आहे 50,000. नेट बिल आहे 17,100. स्मशानभूमी दुरुस्ती आहे 7,000. रोड लाईट टायमर आहे 14,160. अपंग निधी आहे 1,13,400. पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चर ऑडिट आहे 23,221. बँक कपात आहे 98,035. त्याप्रमाणे ग्रामीण पाणी पुरवठा खर्च आहे बिल भरणा 1,60,000. पाणी पुरवठा साधील आहे 53,374. पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती आहे 12,600. हात पंप भरणा आहे पंचायत समिती 9,000. पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चर ऑडिट दोघां मिळून आहे आपल्याकडे 23,231 आणि ते 23,231. मोटर पंप आणि इतर खर्च आहे 1,07,333. पुढचा विषय क्रमांक 3. शासन निर्णय व परिपत्रकाचे वाचन करणे. ठराव क्रमांक 3. सदर विषयाचे वाचन करण्यात आले असता शासन निर्णय व वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकाचे वाचन सदर सभेत पुढीलप्रमाणे करण्यात आले. परिपत्रक क्रमांक 1. महाराष्ट्र शासन क्रमांक प्रधान आवास योजना ग्रामविकास पंचायत विभाग बांधकाम भवन. विषय आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत पात्र कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याबाबत. ठराव क्रमांक 3. सदर विषयाचे वाचन करण्यात आले असता सन 2018 मध्ये झालेल्या आवास प्लस सर्वेक्षणामध्ये तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेले कुटुंबाचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत खालील नवीन क्रेतानुसार सर्वेक्षण करण्याचं सूचना. 1 आहे त्याच्याकडे 3 चाकी वाहन असणारे कुटुंब, कृषी उपकरण असणारे कुटुंब, ₹50,000 किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहून अधिक क्रेडिट मर्यादा असलेले कुटुंब. 4 कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी कर्मचारी असलेले कुटुंब. 5 शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असलेले कुटुंब. 6 कुटुंबातील कोणतेही सदस्य दरमहा ₹1.5 लाखापेक्षा जास्त कमवत असलेले कुटुंब. आयकर भरणारे कुटुंब. व्यावसायिक कर भरणारे कुटुंब. 2.5 एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन असणारे कुटुंब. 5 एकरपेक्षा जास्त परंतु जिरायती जमीन असणारे कुटुंब. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत पात्र कुटुंबाचे सुधारित नुसार सर्वेक्षण करण्याबाबतचे पत्राचे सविस्तर वाचन व त्याप्रमाणे कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करण्यासंबंधी सांगण्यात आले व त्या सर्वांमध्ये मंजुरी देण्यात आली असे. परिपत्रक क्रमांक 2. जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 व सुधारणा अधिनियम 2023 अन्वये विलंबाने करावयाच्या जन्म मृत्यू नोंदणीबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक 22/1 10वा मजला रुग्णालय संकुल इमारत मंत्रालय. शासन निर्णय आहे जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 मधील कलम 17 व महाराष्ट्र जन्म मृत्यू नोंदणी संदर्भातील निबंधक जन्म व मृत्यू यांनी अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यासंबंधी तरतूद करण्यात आली आहे.
त्यानुसार आता जन्म व मृत्यू नोंदणी संदर्भात अर्जासोबत निबंधक तसेच जिल्हा दंडाधिकारी किंवा जोडावायच्या उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी कागदपत्रांची जिल्हा दंडाधिकारी यादींचे वाचन यांनी प्रतिकृत केले आहे. त्यांनी करण्यात आलेल्या अनुसरणाची कार्यपद्धती पुढील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. जन्म मृत्यू नोंद नसल्याचे अनुपयुक्त प्रमाणपत्र देताना निबंधकाने अनुसरणाची कार्यपद्धती सविस्तरपणे वाचन करण्यात आले असे व त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले. परिपत्र क्रमांक 3 महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग विषय माननीय उच्च न्यायालयाचे जनहित याचिका क्रमांक 155 2011 च्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत राज्यातील अनधिकृत जाहिराती घोषणा फलक पोस्टर होर्डिंग बाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका क्रमांक 155 2011 ने सुस्वराज फाउंडेशन याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबतचे सविस्तर असे परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. परिपत्रक क्रमांक 4 महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमाद्वारे ज्या प्लास्टिकच्या वापरामुळे व विल्हेवाटीमुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या त्यामुळे होणाऱ्या समस्याबद्दल परिपत्रकाचे सविस्तर असे वाचन करण्यात आले. विषय क्रमांक 4 विकास कामे बाबत चर्चा करणे. ठराव क्रमांक 4 सदर विषयाचे वाचन करण्यात आले असता विकास कामाबाबत चर्चा पुढील प्रमाणे करण्यात आली. 1. श्री रमाकांत केळीचे साईबाबा मंदिरापर्यंत रस्ता तयार करणे. 2. घनकचरा व्यवस्थापन करिता घंटा गाडी खरेदी करणे व जागेची निश्चिती तयार करणे. 3. अपंग निधी हे सर्वांना न देता एकाच लाभार्थ्याला लाभ एका वर्षात दिल्यानंतर सर्व लाभार्थी झाल्यानंतर त्यास लाभ देणे व त्यासंबंधी योजना तयार करून त्यांच्या उदरनिर्वाहाकरता व्यवसायाकरिता यावे असे नियोजन करावे असे श्री राजेंद्र किडूरकर यांनी मत व्यक्त केले होते. सर्व ग्रामस्थांना सांगण्यात यावे की घरपट्टी पाणीपट्टी वेळेवर भरणा करण्यात यावी. वेळेवर पाणीपट्टी न भरल्यास त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी. तसेच घरपट्टी वेळेत न भरल्यास दंड आकारण्यात यावे असे श्री राजेंद्र किडूरकर यांनी सांगितले होते. तसेच ग्रामस्थांनी देखील त्यांना माहिती देण्यात आली होती. भोईर पाड्यामध्ये पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी असे उपस्थित ग्रामस्थांकडून सांगण्यात आले व त्यानुसार विकास कामांचा सर्वांमध्ये ठराव मंजूर करण्यात आले. कोणाचं